2 कोटी होते तो सोडून दिले, मग 18 लाखावर आले, मग 1,500वर आले। एवढी रक्कम जर भेटली असेल तर ते तातडीने त्या जे काय पथक होतं हे पाहतील, नसता त्याची चौकशी निवडणूक आयोग करेल। परंतु हे फेक नेरेटिव्ह फक्त पसरवायचा, त्यांचा पराभव हा निश्चित आहे म्हणून त्यांनी हे असे प्रकार ते करतायत। मतदान कार्ड, आधार कार्ड तुम्ही जमा करून घेताय, बोटाला शाही लावताय, मुस्लिम समाजातले लोक मतदानाला जाऊ नये याच्यासाठी तुमचा प्रयत्न आहे। मुस्लिम समाजाचे लोक यांना मतदान करणार नाही हे जेव्हा यांना कळालंय त्यासाठीच हा त्यांचा खटाटोप आहे। आणि आता आपला पराभव समोर दिसतोय, यामुळंच हे असे वेगवेगळे प्रकार ज्याला कपट कारस्थान जे म्हणतात ते करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, परंतु याला कोणी जनता थारा देणार नाही। तुमच्याकडे मतदारसंघामध्ये कालीचरण महाराज आले, त्यांनी जरंगेबद्दल वादग्रस्त विधान केलं, ती सभा तुमच्यासाठी होती असं सांगितलं जाते। दुसऱ्या बाजूला तुम्ही आज जरंगे पाटलाची भेट घेतली नाही, ते कालीचरण महाराजांचा माझा काही संबंध नाही आणि त्या स्टेटमेंटचा त्याच्याशी माझा अर्थार्थ संबंध नाही, त्याच्यात मी भाष्यही करणार नाही। जरंगे पाटील हे आजारी होते, त्याला सलाईन लागल्या होत्या त्यांना, आणि त्यांचं माझं नातं एक मित्रत्वाचं नातं आहे। मला प्रचारामध्ये मी व्यस्त असल्यामुळं भेटू शकलो नाही, म्हणून आज जाऊन त्यांची भेट घेतली। सदिच्छा भेट होती, चहा पाणी पिले, मस्त गप्पा मारल्या, इतर महाराष्ट्राच्या राजकारणावर बोललो आणि आम्ही आलो। कालीचरणची सभा तर तुमच्यासाठी तुमच्या मतदारसंघात झाली, त्यांनी प्रेसही घेतली, त्या प्रेसमध्ये सांगितलं होतं एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार, शिंदेचं ते काय बोलले त्याच्यावर मी भाष्य करणार नाही, माझा त्याच्याशी काही संबंध नाही। पण धर्म संपवायला निघालेला राक्षस अशी उपाधी दिली, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, माझ्यावर त्याच्यावर भाष्यही करायचं नाही। तुमच्या मतदारसंघात सभा होती ना ती? मतदारसंघात घेतली म्हणून काय झालं? कोणी कुठं सभा घ्यावी याला मी थोडी पायबंद घालू शकतो। कोणी कुठं सभा घ्यावी, काय करावं, ओवेसीने कुठं सभा घेतली, देवेंद्र फडणवीसने कुठं घेतली, कोणी कुठं घेतली, हा त्याचा प्रश्न असतो, आम्ही त्याच्यावर भाष्य करणार नाही। कालीचरणची सभा तुम्ही आयोजित केली नव्हती? नाही, आम्हाला काय संबंध आला त्याच्याशी, मग मी जाऊन बसलो नसतो का तिथं? म्हणून असं या गोष्टीमध्ये हे फक्त बदनाम कसं करता येईल किंवा मला कसं अडचणीत आणता येईल हाच फक्त प्रयत्न आहे, आणि जनता सुज्ञ आहे, जनता सगळं जाणून आहे। सगळं घडल्यानंतर तुम्ही जरी गेलं तर भेटायला गेले? नाही, आज माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही। जरांगेंचं माझं वेगळं नातं आहे, मी नेहमी भेटत असतो, नेहमी फोनवर बोलत असतो, हे तुम्ही त्यांनाही विचारू शकता। दुसरं, पोलीस आयुक्तांनी पण आज प्रेस घेतली, मात्र अंबादास दानवेंचं असं म्हणणं आहे की पोलीस आयुक्त जाणीवपूर्वक तुम्हाला मदत करतायत आणि त्यांची त्यांनी तक्रार केलेली आहे डीजींकडे। चांगली गोष्ट आहे। पोलीस आयुक्ताच्या माझी या पूर्ण निवडणूक काळामध्ये कधी भेट झालेली नाही, पूर्ण प्रचाराच्या दरम्यान भेट झालेली नाही, आणि मला पोलीस आयुक्त जरी असले तर ते प्रत्येकाची दखल घेतात आणि जे काही पोलीस आहे ते त्यांच्या पद्धतीने काम करतात। आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करत नाही आणि आम्ही त्यांना कधी बोलतही नाही। आता एक तुमचा व्हिडिओ आला आहे एका तांड्यावरचा, ज्यात माजी नगरसेवक तुमचा कार्यकर्ता आहे, तो पैसे वाटताना दिसतोय, बरेचसे लोक दिसलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, त्याच्यात पैसे देवाणघेवाण होते। नाही, त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही, मी ते पाहिलेलं नाही। तुम्हाला दाखवू का तो? नाही, मला त्याची काही घेणदेण नाही। तुमचा कार्यकर्ता आहे ना तो? नाही, माझा कोणताही कार्यकर्ता नाही, माझे कोणतेही लोक पैसे वाटत नाहीत। आप्पासाहेब हिवाळे हा कार्यकर्ता आहे? माझं नाही, माझा तर कोणी असेल तर त्याच्याबद्दलचं मला काही माहित नाही, मला त्याच्याशी काही घेणदेण नाही। पण अंबादास दानवेंनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे, तो अंबादास करेल ना, विरोधक ते करतील, मला काय प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला काय मी बांधील थोडी, म्हणून त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न। पण त्याच्यात ते ट्विट करून त्याच्या सगळ्या प्रश्नाला मी उत्तर देण्यासाठी थोडी बसलोय मी, मला काय करायचं त्याच्याशी, त्यांचं कामच